पती पत्नीच्या नात्यातील लहान-सहान भांडणे, त्यातून वाढणारा दुरावा आणि शेवटी एका मोठ्या प्रसंगाने उघडलेले त्यांचे डोळे दर्शवणारी एक रंजक आणि हृदयस्पर्शी कथा आज आपण जाणून घेणार आहोत. नितीन आणि नताशा यांच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. नितीन एका बँकेत मोठ्या पदावर होता, तर नताशा एका नामांकित शाळेत शिक्षिका होती. दोघेही आपापल्या क्षेत्रात हुशार आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते. सुरुवातीची 2-3 वर्ष खूप प्रेमात गेली, पण हळूहळू त्यांच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू झाली. भांडणांची कारणे खूप साधी असायची. काय तर तू घरच्या कामात मदत करत नाहीस, तुझा स्वभाव खूप संशय आहे, तू माझ्या माहेरच्या लोकांचा आदर करत नाहीस, किंवा तुला माझ्यापेक्षा तुझ्या मित्रांशी बोलायला जास्त वेळ मिळतो. सुरुवातीला ही भांडणे काही तासात संपायची, पण हळूहळू दोघांमध्ये अहंकार आडवा येऊ लागला. कोणीही आधी माफी मागण्यास तयारच नसायचे. मग भांडणांचे रूपांतर 2-3 दिवस चालणाऱ्या सायलेन्स झोनमध्ये होऊ लागले. एकाच घरात राहूनही ते अनोळखी व्यक्तींसारखे वागू लागले होते. एक दिवस शनिवारी सकाळी एका छोट्या कारणावरून वाद खूप वाढला. काय तर नितीनने नताशाला न विचारता त्याच्या मित्रांना घरी जेवायला बोलावले होते. नताशा आठवडाभर शाळेच्या कामांमुळे दमली होती. तिने चिडून म्हटले, तू नेहमी तुझाच विचार करतोस, मला किती त्रास होतो याचा तुला कधीच फरक पडत नाही. यावर नितीननेही रागात उत्तर दिले, तू नेहमीच तक्रार करत असतेस, तुझ्याशी लग्न करून मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. हे ऐकून नताशाच्या डोळ्यात पाणी आले. तिने कपाटातून आपली बॅग काढली आणि म्हणाली, जर तुला असंच वाटतंय तर आपण एकत्र राहण्यात काहीच अर्थ नाही. मी आजच हे घर सोडून जात आहे. आपण घटस्फोट घेऊया. नितीननेही रागाच्या भरात म्हटले, जा, तुला कोणीही अडवले नाही. मलाही या कटकटीतून मुक्ती हवी आहे. नताशा बॅग घेऊन घराबाहेर पडली. नितीननेही रागाने दारावर लाथ मारली. दोघांनाही वाटले की आता सर्व काही संपले आहे. नताशा माहेरी जाण्यासाठी निघाली, पण मुसळधार पावसामुळे आणि ट्रॅफिकमुळे तिला वेळेवर कोणतीही गाडी मिळाली नाही. तिचा फोनही बंद झाला होता. शेवटी हताश होऊन ती त्यांच्या जुन्या बंद असलेल्या गावी जाण्याचा विचार करून तिथल्या एसटीमध्ये बसमध्ये बसली. तिला वाटले की 2 दिवस ती तिथे शांततेत घालवेल. योगायोगाने नताशा घर सोडून गेल्यावर नितीनलाही घरात एकटेपणा जाणवू लागला. त्याचा राग शांत झाला होता आणि त्याला आपल्या शब्दांचा पश्चाताप होत होता. नताशा कुठे गेली असेल हे शोधण्यासाठी त्याने तिच्या माहेरी फोन केला, पण ती तिथे पोहोचलीच नव्हती. नितीन घाबरला. त्याला अचानक आठवले की नताशा जेव्हा खूप अस्वस्थ असायची तेव्हा ती त्यांच्या गावाकडच्या जुन्या घरचा उल्लेख करायची. नितीनने लगेच आपली गाडी काढली आणि गावाकडे धाव घेतली. रात्रीचे 9 वाजले होते. गावातल्या त्या जुन्या वाड्यापाशी नताशा आधीच पोहोचली होती. वाड्याला एक मोठे जुने लोखंडी कुलूप लावले होते. पावसात भिजत नताशाने पर्समधून चावी काढली आणि कुलपात फिरवली, पण कुलूप खूप जुने आणि गंजलेले असल्यामुळे चावी आतच अडकली आणि कुलूप काही उघडले नाही. ती कुलूप ओढण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्या हाताला लोखंडाचा मोठा खिळा लागला आणि रक्त वाहू लागले. पावसात अंधारात ती तिथेच ओट्यावर बसून रडू लागली. तेवढ्यात तिथे गाडीचा प्रकाश पडला. नितीन गाडीतून धावत बाहेर आला. नताशाला पावसात भिजताना आणि रडताना पाहून त्याचा ऊर भरून आला. तो धावत तिच्याजवळ गेला. नताशाने त्याला पाहिले तर ती पुन्हा म्हणाली, तू इथे का आलास? जा इथून. नितीननेही काही न बोलता तिचा जखमी हात हातात घेतला आणि खिशातून रुमाल काढून तिच्या हाताची जखम बांधली. तो म्हणाला, नताशा, राग सोड, आधी घरात चल बरं. नताशाने कुलपाकडे बोट दाखवले. कुलूप उघडतच नाहीये. चावी गंजली आहे आणि ती अडकली आहे. नितीननेही कुलपाकडे पाहिले. त्याने जवळच एक मोठा दगड घेतला आणि कुलपावर 2-3 जोरात प्रहार केले. 2-3 फटक्यामध्ये ते गंजलेले कुलूप तुटून खाली पडले. नितीन नताशाकडे वळला आणि म्हणाला, पाहिलंस नताशा, कुलूप खूप जुनं होतं, गंजलं होतं. आपण त्याला तेल लावून सांभाळलं नाही, म्हणून चावी अडकली.
पण कुलूप गंजलं म्हणून आपण घर बदलतो का? नाही ना. आपण फक्त कुलूप बदलतो. आपल्या नात्यांचंही असंच झालं आहे. आपल्यातल्या छोट्या भांडणांमुळे आपला संवादाला अहंकाराचा गंज चढला होता. आपण एकमेकांना समजून घेण्याऐवजी एकमेकांवर राग काढत गेलो. नितीनने नताशाचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला, माझं चुकलं नताशा. मी रागाच्या भरात तुला खूप वाईट बोललो. मला घटस्फोट नकोय, मला तू हवी आहेस. मला आपल्या नात्यातलं हे गंजलेलं कुलूप तोडायचं आहे. नताशाने नितीनला पाहिले. तिचाही राग पार वितळून गेला होता. ज्या पतीसोबत तिने 7 वर्ष काढली होती त्याचे हे रूप पाहून तिला तिच्याही चुकीची जाणीव झाली. तिने नितीनला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाली, माझंही चुकलं नितीन. मीही लहान मुलांसारखा हट्ट केला. त्या रात्री त्यांनी गावाकडच्या घरात दिवा लावला. तिथे सुखदुःखाच्या अनेक गप्पा झाल्या. त्या दिवसापासून त्यांनी ठरवले की घरात कितीही मोठे भांडण झाले तरी रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांना स्वारी म्हणून ते भांडण तिथेच संपवायचे. कारण नात्यापेक्षा अहंकार कधीही मोठा असू शकत नाही. तात्पर्य काय तर पती पत्नीच्या नात्यात भांडणे होणे स्वाभाविकच आहे. कारण जिथे भांडी असतात तिथे ती वाजणारच. पण त्या भांडणांना अहंकाराचे रूप देऊन नात्याला गंज चढू देऊ नका. संवादाची चावी वापरून कोणतेही कठीण कुलूप सहज उघडता येते. पती पत्नीच्या नात्यातील अहंकाराची भिंत पाडणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया एका नवीन कथेसह.